सध्या विधानसभेमध्ये चालू असलेले अधिवेशन आणि हे अधिवेशन दरवेळी वेगवेगळ्या प्रकरणामुळे गाजतच असते। पण यावेळेचा मुद्दा जरासा वेगळा आहे, देशाच्या संरक्षण क्षेत्रातला आहे। त्यामुळेच हा विषय जरा जास्तच गाजतोय। कारण काल राहुल गांधींनी लोकसभेमध्ये विशेष मुद्दे उपस्थित केले। त्यात त्यांनी ऑपरेशन सिंधूर म्हणजे भारतावरती पाकिस्तानने केलेला हमला आणि त्या हमल्यावरती आपण युद्ध का थांबवलं या विषयावरती सध्या लोकसभेमध्ये चर्चा चालू होती। आणि या चर्चेदरम्यान राहुल गांधी असे म्हणाले की पाकिस्तान सोबत आपण शस्त्रबंदी किंवा युद्धबंदी केली ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून केली। डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकूण 20 ते 28 वेळेस असे सांगितले की मी भारत व पाकिस्तान यांच्या दोघांमध्ये शस्त्रबंदी किंवा युद्धबंदी केली। या गोष्टीचा त्यांनी वारंवार उल्लेख करून जगाला असं सांगितले की भारत पाकिस्तान युद्ध मी रोखले। परंतु विरोधकांनी त्यांना काही जुमानले नाही। या राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितले, लोकसभेत उत्तर देताना सांगितले की भारत पाकिस्तान यांच्यामधील शस्त्रबंदी किंवा युद्धबंदी कोणत्याही राष्ट्राध्यक्षाच्या सांगण्यावरून करण्यात आलेली नाही। परंतु तरीही विरोधक आक्रमकच होते। त्यानंतर आज खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असे सांगितले की मी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंदी किंवा शस्त्रबंदी घडवून आणली, हे मी चांगलंच केलं आणि याचबरोबर आणखीन 4 देशांतही मी अशीच युद्धबंदी घडवून आणली। मी हे योग्य केलं की नाही हे मला माहीत नाही, परंतु माझ्या या युद्धबंदी मी घडवून आणली। या देशांमध्ये मी युद्धबंदी घडवून आणली आणि याचा श्रेय मी स्वतः घेणार नाही किंवा मला मिळणार नाही, असे स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खुद्द म्हणाले। यामुळे आता या प्रश्नावरती आणखीनच लोकसभेमध्ये जास्तच गदारोळ माजतो की काय असे वाटू लागले आहे। भारत हा महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि महाशक्ती होताना जर शेजारील राष्ट्राशी युद्ध होत आहे आणि या युद्धामध्ये जर दुसऱ्या देशांनी सांगून जर युद्धबंदी घडवली आहे तर हे भारतासाठी योग्य नाही आणि भारताच्या दृष्टिकोनातून हे चांगलंही नाही। कारण महासत्ता होणाऱ्या देशांना स्वतःचा देश सांभाळता येत नसेल तर यापेक्षा वाईट दुसरी कोणतीही गोष्ट नाही। आणि दुसऱ्या देशाने आपल्या देशामध्ये हस्तक्षेप करून या अशा गोष्टी घडून आणणे हे काही योग्य वाटत नाही। याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा।